आपल्यापैकी बरेच जण असे आहेत की वर्षानुवर्षे वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम्स गोळ्या घेत आहेत त्वचा विकारांसाठी आणि त्यांना असा अनुभव येतोय की क्रीम लावताय तोपर्यंत त्यांच्या त्वचेशी निगडीत लक्षणं कमी होत आहेत. गोळ्या खाल्ल्या तेव्हा तात्पुरता त्यांची खाज कमी होते किंवा त्वचेशी निगडीत लक्षणं कमी होत आहेत आणि मग कुठेतरी शेवटी कंटाळून जातात आणि म्हणतात की हा जर कदाचित बराच होणार नाही. याच्यासाठी खरं तर पथ्य देखील पाळलेलं असतं. त्या पथ्याने सुद्धा हे अगदी बेजार झालेले असतात. तर मग अशा प्रकारचे किचकट त्वचा विकार पूर्णपणे बरे होतात का? नाडी परीक्षा त्यांना उपयोगी पडते का? या संदर्भात खरं तर आजच्या आपण कार्यक्रमात पाहणार आहोत. नमस्कार, मी वैद्य विश्वास घाडगे, नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत करत आहे. किचकट त्वचा विकार म्हणलं की सर्वात प्रथम आपण उल्लेख केला पाहिजे तो म्हणजे सोरायसिसचा. कारण बहुतांश रुग्णांच्या मनात एक समज आहे की सोरायसिस हा बरा होत नाही. किंबहुना बऱ्याचशा लोकांकडून काही वेळेस डॉक्टरांकडून सुद्धा सांगितलं जातं की या आजारावर औषध नाही, हा आजार बरा होत नाही, हा आजार पूर्णपणे जात नाही. तर खरं तर हे पूर्ण सत्य नाही किंवा हे याच्या बाबतीत गैरसमज असा म्हणू शकतो. कारण आयुर्वेदामध्ये खूप सुंदर औषध आहेत. सर्वात पहिलं म्हणजे सोरायसिस हा केवळ त्वचा विकार असं समजून घेणं हे थोडंसं मला वाटतं की त्याच्याविषयी अर्धवट विचार करणंच आहे. कारण सोरायसिस मध्ये त्वचेवर दिसणारी लक्षणं ही शरीरातील बिघाडांशी निगडीत आहेत. याचा मी उल्लेख वारंवार माझ्या कार्यक्रमात करत असतो. आयुर्वेदीय ग्रंथानुसार जेव्हा रक्तामध्ये दोष वाढतात किंवा शरीरात दोषांचा असमतोल निर्माण होतो आणि वाढलेले दोष जेव्हा रक्तधातूला दूषित करतात तेव्हा त्वचेवर लक्षणं उत्पन्न होतात आणि त्याच्यामध्येच सोरायसिस सारखी लक्षणं देखील उत्पन्न होत असतात. त्यामुळे सोरायसिसला केवळ त्वचेचा आजार असं विचारात न घेता संपूर्ण शरीरात निर्माण झालेला विकार असाच विचार करून ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. आता या ठिकाणीच याच्या चिकित्सेचाही आपल्याला एक मार्गदर्शन होत असतं. कारण संपूर्ण शरीराचा झालेला व्याधी किंवा शरीरात निर्माण झालेले बदल याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ज्याप्रमाणे बाह्य उपचार केले जातात त्याप्रमाणे अभ्यंतर उपचारांचीही तितकीच गरज असते. आता मग एखाद्या व्यक्तीला कोणत्या प्रकारचं औषध द्यायचं, कोणतं औषध द्यायचं याचाही प्रश्न खरं तर पडतोच ना. कारण आयुर्वेद ग्रंथ हे खरं तर औषधांचा महासागर आहे. मग ह्याच्यातली कुठली औषधं तुमच्या बाबतीमध्ये किंवा विशिष्ट रुग्णांना वापरता येईल याचा विचार हा नाडी परीक्षेत होतो. नाडी परीक्षा ही तुमच्या शरीरातील दोषांचं आकलन करून देते. नेमके कोणते दोष शरीरात वाढलेले आहेत, कोणत्या दोषांमुळे रक्तदुष्टी झाल्यामुळे हा त्वचा विकार उत्पन्न होतोय याचा विचार आपण नाडी परीक्षेद्वारे करू शकतो. काही वेळेस सोरायसिस मध्ये त्वचा अतिरिक्त कोरडी पडते. त्वचेवर चंदेरी रंगाचे पापुद्रे निर्माण होत असतात. हे पापुद्रे निघून येताना त्या ठिकाणी त्वचा लालसर होत असते. तर या ठिकाणी बऱ्याचदा वातदोष, कफदोष वाढलेला असतो. काही जणांची त्वचा अतिरिक्त लालसर होते. त्या ठिकाणी पापुद्रे देखील येतात पण त्या ठिकाणी उष्णता जाणवते. या ठिकाणी काही वेळेस पित्त दोष वाढलेला असतो. काही रुग्णांमध्ये वात, पित्त, कफ त्रय दोष वाढलेले दिसून येतात. याचं जे काही व्यवच्छेदक निदान आहे हे नाडी परीक्षेद्वारे करता येतं. नाडी परीक्षेमध्ये फक्त त्वचा आणि रक्तधातू यांचाच विचार न करता पचन संस्थेचा विचार करणं ही तितकंच गरजेचं आहे. कारण पचन संस्थेतील बिघाड हे मूळतः तुमच्या शरीरामध्ये दोष वाढण्याचं कारण ठरवतं. त्यामुळे पचन संस्था कशी आहे, तुमच्या इतर काही संस्थेमध्ये म्हणजे जसं की यकृत, मनोवह स्रोतस म्हणजे तुमची रात्रीची झोप, अतिरिक्तची चिंता अशी काही कारणं आहेत का याचा विचार सुद्धा नाडी परीक्षेद्वारे करता येतो. सोरायसिस मध्ये मोस्ट ऑफ टाइम्स मलावष्टंभ हे लक्षण दिसून येत असतं. तर मलावष्टंभासारखी तक्रार सुद्धा शरीरात अतिरिक्त प्रमाणात दोष वाढणे याच्यासाठी कारणीभूत ठरते. त्यामुळे सोरायसिस या आजाराला ट्रीट करताना संपूर्ण शरीराशी निगडीत निर्माण झालेला विकार असा विचार करूनच ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. या ठिकाणी बऱ्याचदा आपण बघतो की सोरायसिस साठी वेगवेगळ्या प्रकारची तेल, मलम, क्रीम वापरले जातात ज्याने लक्षणं लवकर कमी होतात. पण इव्हेंच्युअली कालांतराने असं लक्षात येतं की ही क्रीम वापरताय तोपर्यंतच ही लक्षणं कमी होतात. याचं कारणच आहे या प्रकारचे क्रीम्स, या प्रकारचे बाह्य उपचार हे केवळ बाह्य स्वरूपात त्वचेला मदत करत असतात. पण आजाराचं मूळ हे तुमच्या शरीरात झालेलं आहे. तुमच्या शरीरातील बदल खरं तर या त्वचेशी संबंधित लक्षणांना कारणीभूत ठरतायत. त्यामुळे तुमच्या शरीरातील बदल सुद्धा दूर करणं हे तितकंच गरजेचं असतं. याच्यासाठी नाडी परीक्षा ही अतिशय उपयोगी पडते. या सोरायसिसच्या अनुषंगाने इतरही त्वचा विकार आजकाल खूप व्यक्तींना वारंवार होताना आढळत आहेत. त्याच्यामध्ये सेकंड मोस्टली दिसणारं लक्षण जे आहे ते म्हणजे त्वचेची अलर्जी. याच्यामध्ये सर्वांगाला खाज येऊन पित्ताच्या गांधी येणे किंवा हाईव्स येणे या प्रकारची लक्षणं दिसतात. याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची अलर्जी टेस्ट केली जाते. वेगवेगळ्या घटकांची अलर्जी सांगितलं जातं. पण तुम्ही विचारात घ्या की तुम्हाला ज्या गोष्टींच्या अलर्जी उत्पन्न झाल्या आहेत या गोष्टी सगळेच जण खातात, सगळ्यांना अलर्जी उत्पन्न होत नाही. तुमच्या बाबतीत स्पेसिफिक ही अलर्जी काय उत्पन्न होते? कारण ही अलर्जी उत्पन्न होण्यामागे अगोदर तुमच्या शरीरात काही बदल घडलेले असतात, शरीरात काही दोष वाढलेले असतात आणि ते तुमच्या शरीरावर परिणाम करत असताना एक निमित्त कारण या स्वरूपात काही विशिष्ट घटकांची अलर्जी तुम्हाला उत्पन्न होते. त्यामुळे अलर्जिक कंडिशन्स दूर करताना तुमच्या शरीरातील दोषांचं आकलन करून त्या अनुषंगाने ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. आधुनिक शास्त्रानुसार अलर्जी उत्पन्न होण्यामागे तुमच्या रोगप्रतिशक्तीत झालेले बदल खरं तर कारणीभूत
असतात हे शरीरातील बिघाड आणि तुमच्या रोगप्रतिशक्तीतील बदल हे नाडी परीक्षेद्वारे समजून घेऊन त्या अनुषंगाने जर ट्रीटमेंट केली तर 100% तुमच्या स्किनच्या ॲलर्जीज लवकर कमी व्हायला मदत होऊ शकेल. याच्या जोडीलाच एक्झिमा किंवा लायकेन प्लॅनस यांसारखे आजार सुद्धा सध्याला वाढताना दिसून येतात, ज्याच्यामध्ये विशेष करून गुडघ्यापासून खाली पायांवर गाळसर डाग उत्पन्न होतात. खूप प्रमाणात तिथे खाज येत असते, तेथील त्वचा अगदी जाड होते, चिखल चिकटल्यासारखं माती चिकटल्यासारखी ही त्वचा झालेली दिसून येते. याच्यासाठी खरं तर वेगवेगळ्या प्रकारचे औषधोपचार घेऊन सुद्धा हे लक्षणं हटत नाहीत किंवा खाज काही थांबत नाही. नुसती औषधं म्हणजे खाजेची गोळी खाल्ल्यावर तात्पुरता खाज कमी होते पण पूर्णपणे नाहीशी होत नाही. तर याच्या मागे सुद्धा आपण त्या तत्वज्ञानानुसारच विचार करणं गरजेचं असतं की रक्तातील दोष खरं तर या प्रकारच्या आजारांना उत्पन्न करणारे असतात. हे रक्तातील दोष नाडी परीक्षेद्वारे समजून घेऊन त्या अनुषंगाने जर ट्रीटमेंट केली तर डेफिनेटली एक्झिमा, लायकेन प्लॅनस सारखे आजार पण बरे व्हायला मदत होऊ शकते. माझा वैयक्तिक अनुभव आहे की ह्याला खरं तर आयुर्वेदामध्ये विचर्चिका म्हटलेलं आहे. विचर्चिका या आजारामध्ये रक्तधातू, वात, पित्त, कफ या त्रयदोषांनी दूषित झालेला असतो आणि त्यामुळे खरं तर ही लक्षण उत्पन्न झालेली असतात. नाडी परीक्षेद्वारे त्या व्यक्तींचं निदान करून रिसर्च बेस्ड मेडिसिन जर वापरली तर डेफिनेटली या सोरायसिस, एक्झिमा, लायकेन प्लॅनस किंवा स्किन ॲलर्जीज पूर्णपणे बऱ्या व्हायला मदत होऊ शकते. काही रुग्णांचा असा प्रश्न असतो की हे त्वचाविकार अनुवांशिक असतात का? तर काही पर्सेंट म्हणजे अगदी 2 to 3% लोकांमध्ये अनुवांशिकता दिसते, पण मोस्ट ऑफ टाइम्स तुमच्या शरीरातील बदललेले दोष स्थिती, तुमच्या दैनंदिन जीवनातील काही विशिष्ट काही तुमच्या सवयी किंवा खाण्यापिण्याच्या गोष्टी याच्यामुळे शरीरातील दोष स्थितीवर परिणाम होतो आणि त्यातून खरं तर या आजाराची सुरुवात होत असते. तर त्याचं निदान नाडी परीक्षेद्वारे करून त्या अनुषंगाने ट्रीटमेंट केली पाहिजे. याच्यामध्ये त्वचेला निर्माण होणारा कोरडेपणा हा अतिरिक्त प्रमाणात दिसून येतो. हा कोरडेपणा फक्त त्वचेचा संबंधित नसून शरीरात निर्माण झालेला कोरडेपणा असाच विचारात घेऊन आपण ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं, ज्याच्यामध्ये शतावरी, अनंतमूळ, मंजिष्ठा, ज्येष्ठमध यांसारख्या वनस्पती ह्या अतिशय उपयोगी पडतात. आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात मिळणारा बृहद मंजिष्ठादी काढा किंवा महामंजिष्ठादी काढा हा अतिशय उपयोगी पडतो. याचबरोबर त्वचेला लालसरपणा, उष्णता जाणवणं यासारख्या लक्षणांमध्ये उशिरासव, चंदनासव यांसारख्या औषधींचा भरपूर वापर होतो. बृहद हरिद्राखंड नावाचं औषध हे स्किन ॲलर्जीजवर खूप सुंदररित्या काम करणार आहे. रोगप्रतिशक्तीतील बदलांमुळे स्किन ॲलर्जीज उत्पन्न होत असतील तर गुळवेलीचा काढा दररोज सकाळी अनाशापोटी घेतल्याने भरपूर मदत होत असते. गंधक रसायन नावाची गोळी सहजपणे आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात मिळते. ही सुद्धा नाना विविध त्वचाविकारांवर उपयोगी पडणार आहे. आपण या औषधांचा वापर वैद्यांच्या सल्ल्याने जर केला तर डेफिनेटली या प्रकारच्या त्वचाविकारांवर तुम्हाला मदत होऊ शकेल. सरते शेवटी मी एवढंच म्हणेन या कार्यक्रमामध्ये की कोणताही त्वचाविकार हा फक्त त्वचेशी निगडीत नसून तुमच्या संपूर्ण शरीरात निर्माण झालेल्या बदलांचा एक लक्षण असतं. त्यामुळे तुमच्या शरीरातील बदल, शरीरात निर्माण झालेले बिघाड हे नाडी परीक्षेद्वारे समजून घेणं हे तितकंच गरजेचं असतं. मी आशा करतोय की या कार्यक्रमात मी तुम्हाला सांगितलेली माहिती तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडेल. आपल्या अवतीभोवती अनेक असे रुग्ण असतात जे आपल्या मित्रवर्ग, नातेवाईकांमध्ये दिसून येतात, ज्यांना सोरायसिस, एक्झिमा, शीतपित्त किंवा स्किन ॲलर्जीजचा त्रास होत असतो. त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आमच्या आयुर्वेद हेल्थ केअर या युट्यूब चॅनल संदर्भात सुद्धा आपल्या मित्रवर्ग आणि नातेवाईकांना माहिती द्या, जेणेकरून ही आयुर्वेदीय माहिती या लोकांपर्यंत पोहोचेल. आपल्याला या आजारासंदर्भात काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी नक्कीच आपल्या शंका निरसन करण्याचा प्रयत्न करीन. नवीन विषय घेऊन आपल्या भेटीस पुन्हा येतोय. तोपर्यंत नमस्कार.